आज अहिल्यादेवींच्या भव्य स्मारकाची निर्मिती केलेली आहे आणि याचा लोकार्पण सोहळा होता। या कार्यक्रमासाठी मी इकडे आलोय। मी गावकऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की पुढच्या पिढीला आदर्श देईल अशा पद्धतीनं अहिल्यादेवींचा विचार लोकांच्या मध्ये जाईल, अहिल्यादेवींच्या कामाचं स्मरण होईल अशा पद्धतीचे खूप चांगलं देखणं स्मारक गावामध्ये उभा केलेलं आहे। गावकऱ्यांचं आणि ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचं धन्यवाद। आज या निमित्ताने आपण काही मागणी सरकारकडे सरकारकडे माझी मागणी ही आहे, अहिल्यादेवींचं चरित्र हे लोकांना माहीत व्हावं, त्यासाठी समिती गठीत करावी, त्यामध्ये अहिल्यादेवींच्या सर्व विचारवंतांना त्यामध्ये घ्यावं आणि त्यांच्या माध्यमातून त्यांचा पूर्ण इतिहास लोकांच्या समोर यावा, यासाठी महाराष्ट्र सरकारनं हा इतिहास प्रकाशित करावा। नंबर 1। नंबर 2, वीर सिंगरोबा धनगर यांनी या भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपलं हुतात्म्य दिलेलं आहे, आपला जीव गमावलेला आहे, त्यांच्या नावानं कनेक्टिंग लिंकला हुतात्मा वीर सिंगरोबा धनगर असं नाव देण्यात यावं। दुसरी मागणी आहे, संत बाळूमामा देवस्थान हे अत्यंत पवित्र ठिकाण आहे, परंतु काही लोक सातत्यानं तिथं भ्रष्टाचार करून या मंदिराची बदनामी करतायत। राज्य सरकारनं या मंदिराचा सरकारी कायदा आणावा, सरकारच्या ताब्यामध्ये घ्यावं। 21 लोकांची समिती गठीत करून त्या समितीमध्ये 11 मेंढपाळ बांधवांना त्यामध्ये समाविष्ट करून घ्यावा आणि त्याचा अध्यक्ष हा बाळूमामांचा मेंढपाळ भक्त राहील अशा पद्धतीची कायद्यात तरतूद करावी। धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी सातत्यानं आमची आहे आणि ती अंमलबजावणी होण्याच्या दृष्टिकोनातून सरकारनं प्रयत्न करावा। सरकारनं धनगरांची ठाम बाजू घ्यावी, कारण धनगर समाजामध्ये या आरक्षणाच्या संदर्भामध्ये अत्यंत काळजी आहे, काळजीचं वातावरण आहे आणि त्यामुळे सरकारनं आमची बाजू ठामपणे घ्यावी ही मागणी आपल्या माध्यमातून सरकारकडे आहे। राहुल गांधींचा पुणे दौरा सुरू आहे आणि पुणे दौऱ्याच्या निमित्ताने सांगितलं की राहुल गांधी आल्याने भाजप घाबरत वगैरे काही नाही। या काँग्रेसवाल्यांनी त्यांच्या शाळेतली पोरं गाड्या लावून तिथं आणलेली आहेत। राहुल गांधी आले म्हणून काही उत्स्फूर्त पोरं आलेत अशातला भाग नाही, परंतु भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला माझी विनंती आहे, हे काँग्रेसवाले इकडे आपली मदत घ्यायला येतात आणि भाजपच्या विरोधामध्ये परत ती सगळी पोरं लावून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतात। त्यांना परत पायताना जवळ उभा करू नये अशी माझी मागणी आहे। आणि राहुल गांधी पुण्यामध्ये आलेत आणि त्यांनी काहीतरी फार मोठं धोरण राबवणार आहेत। अरे तुमच्या आजोबा पंजोबापासून तुम्ही देशाच्या सत्तेमध्ये आहे, तुम्ही त्या युवकांच्यासाठी काय केलंय, काय धोरण केली तुम्ही? अरे नरेंद्र मोदी साहेबांनी एक मी उदाहरण सांगतो, मेडिकल कॉलेजच्या संदर्भातला निर्णय केला। आमच्या गरीबाची पोरं मेडिकल कॉलेजला जाऊ शकत नव्हती, 1 कोटी 1.5 कोटी त्यांना फी भरावी लागायची। आज त्या मेडिकल कॉलेजच्या सीटा कमी केल्या आणि या गरिबांच्या पोरांना दिल्या, डायरेक्ट पोरं ऍडमिशन घेत आहेत, नाव त्यांचं येत आहे। युनिव्हर्सिटींची संख्या दुप्पट केली तुम्ही। 65 वर्षामध्ये जेवढ्या युनिव्हर्सिटी केल्या त्याच्या दुप्पट युनिव्हर्सिटी गेल्या 12 वर्षामध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी केलेत। मेडिकल कॉलेजची संख्या दुप्पट केली या 10 वर्षामध्ये। देवाभाऊ मुख्यमंत्री झाल्यापासून आणि नरेंद्र मोदी साहेब केंद्रात प्रधानमंत्री झाल्यापासून महाराष्ट्रामध्ये 16 मेडिकल कॉलेज केलेत। 16 मेडिकल कॉलेज केल्यामुळे सीटा किती वाढल्या बघा। आमची गरीबाची पोरं तिथे गेली बघा, किती मुलं त्या कॉलेजमध्ये गेली। एम्स हॉस्पिटल गरिबांना तिथं सुविधा नव्हत्या, किती दुप्पट संख्या केली, एअरपोर्टची संख्या दुप्पट करून टाकली। आम्हाला विकासाच्या बाबत त्यांनी सल्ला राहुल गांधींनी देण्याची आवश्यकता नाही, परंतु पुण्यातला कार्यक्रम हा एकदम नियोजनबद्ध आहे, उत्स्फूर्तपणे तो घेतलेला कार्यक्रम नाही। तिथं येणारा प्रत्येक युवक हा काही ना काही प्रयत्न करून गाड्या देऊन त्यांना यंत्रणा लावून तिथं आणलेला आहे। भारतीय जनता पार्टीची अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जी आहे ती काय पहिल्यापासून काम करते विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती। आमचे युवा मोर्चाची पोरं काम करतायत, हे काय नवीन नाही ना। आता मी काय कुठं अभाविपमध्ये आहे का? माझ्याकडे जेव्हा MPSCच्या मुलांचा विषय येतो तेव्हा मी लावून धरतो। म्हणजे भारतीय जनता पार्टीचा लोकप्रतिनिधी किंवा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता याची भूमिकाच अशी आहे की विद्यार्थ्यांना सहज त्याचं शिक्षण मिळावं, चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं। परीक्षेच्या विषयामध्ये सरकारकडून किंवा MPSC कडून काही त्रुटी राहत असतील तर त्या दुरुस्त व्हाव्यात, यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करतोय। आम्ही विद्यार्थ्यांच्या बाजूला ठामपणे आहोत। विद्यार्थ्यांना कसली अडचण आली तर त्यांनी कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावर जरी संपर्क केला तर आम्ही त्यात न्याय मिळवून देऊ। थँक्यू। आणि त्याचा पाठपुरावा आपल्याला करायचा आहे।
तुमची मागणी आहे का सगळ्यांची? तर कारण अहमदनगरचं नाव बदलावं अशी मागणी केल्याच्या नंतर 1 वर्षाच्या आत नाव बदलून टाकलं, अहिल्यानगर करून टाकलं. एवढं तात्काळ नाव बदललं या देशात कुठल्याच शहराचं नाही. आणि ते पण अहिल्यानगर इतका मोठा जिल्हा आणि त्या जिल्ह्याचं नाव मागणी केल्याच्या नंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी देवाभाऊनी बदलून टाकलं. पुढच्या जयंतीला जेव्हा ते चौंडीमध्ये आले तेव्हा ते अहिल्यानगर झालं होतं. यासाठी सरकारला धन्यवाद द्या, जोरदार टाळ्या वाजवून. तुम्ही एखाद्या गावात मला एखाद्या चौकात बोर्ड लावतो, बरं नाही मारामाऱ्या झाल्या तर मला विचारा. म्हणजे इतकी सरकारनं अहिल्या देवीच्या प्रति भावना व्यक्त करणं कामातलं. मुंबईमध्ये मंगलप्रभात लोढा साहेबांनी आणि मुख्यमंत्र्यांनी 44 कोटी रुपये दिलेत अहिल्या भवन बांधायला, कुठं मानपूरला. आता ते महिला खात्याच्याकडून ते थांबलंय. मी मागच्या आठवड्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिलं की त्यांनी भुसे साहेबांचे चिरंजीव आले, त्यांनी व्यासपीठावरती यावं. त्यांनी आम्ही आता पत्र दिलंय की अहिल्या भवनचं तिथं जे काम मंजूर झालंय, वर्कआउट झाली आहे, त्याचं काम चालू करायचं आहे. ते काम चालू झालेलं नाही, तर ते काम आपल्याला चालू करायचं आहे. 44 कोटी रुपयाचं अहिल्या भवन मुंबईमध्ये होतंय. एक बेलारूस नावाचा इंग्रज अधिकारी होता, त्याच्या नावाने एक मुंबईमध्ये मोठं उड्डाण पूल होतं आणि त्यानं ते पडलं. ते पूल नव्यानं तयार केलंय आणि त्या पुलाला पण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव देऊन टाकलंय मागच्या 6 महिन्यामध्ये. म्हणजे ज्या पुलाला इंग्रज अधिकाऱ्यांचं नाव होतं तो पूल नव्यानं तयार केला. या वर या, वर या, वर या. त्या पुलाला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं नाव दिलंय. म्हणजे एक मी आता सांगत होतो 1 तास लागेल, इतकी कामं या 2-4 वर्षामध्ये झालेली आहेत. आणि हे असं काम आपल्याला पुढे करत जायचं आहे. आता राज्य सरकार एवढं देतंय, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत राहावे, घेता घेता देणाऱ्याचे हातच घ्यावेत. आता आमची सरकारनं 2-3 मागण्या आहेत आपल्या कार्यक्रमातून. आमची मागणी सरकारकडे अशी आहे, जो कनेक्टिंग लिंक तयार झालाय नव्यानं, त्या कनेक्टिंग लिंकला हुतात्मा वीर सिंगरोबा धनगरांचं नाव देण्यात यावं, ही मागणी आमची सरकारकडे आहे. नंबर 1. नंबर 2, संत बाळूमामांची ट्रस्ट आहे, ती सरकारनं ताब्यात घ्यावी. सरकारनं त्याच्यावरती माणसं द्यावी. कारण ते एवढे लोक फ्रॉड करायला लागले, एवढे फ्रॉड करायला, त्या हरामखोराला लाजा नाही. परवा त्यांचं ते मंडळ बरखास्त केल्यानंतर परत दुसऱ्या दिवशी लगेच अध्यक्ष निवडलाय. काल राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी SIT स्थापन केलेले आहे. हे सगळे जेलमध्ये जाणार आहेत लोक. अरे तुम्ही देवाची ठिकाणं बदनाम कशाला करताय? हे पुढच्या अनेक वर्ष लोकांना त्रास होतो. त्यामुळं मंदिरामध्ये जे कोणी लोक असा भ्रष्टाचार करतायत त्या लोकांच्या संदर्भामध्ये आमची भूमिका स्पष्ट आहे. राज्य सरकारनं शिर्डीला जसं ट्रस्ट सरकारचं आहे, सरकारनं कायदा आणलाय. कोल्हापूरच्या अंबामातेचा कायदा सरकारनं आणलाय. पंढरपूरच्या पांडुरंगाचा कायदा सरकारचा आहे. त्या धर्तीवरती श्री संत बाळूमामाच्या देवस्थानाचा कायदा हा सरकारनं केला पाहिजे आणि सरकारनं त्याच्यावरती समिती गठीत केली पाहिजे. तुम्ही 21 लोक घ्या, 21 पैकी 11 लोक ही फक्त मेंढपाळ असली पाहिजे, ही आमची मागणी आहे. त्या समितीचा अध्यक्ष मेंढपाळ असला पाहिजे. बाळूमामाला मानणारा कार्यकर्ता हा त्या समितीचा अध्यक्ष असला पाहिजे. बाकीची तुम्ही 10 लोक कुणालाही घ्या, आमचं काही त्यामध्ये म्हणणं नाही. कारण आपण ज्या श्रद्धा भावनेनं देवाची पूजा करतो त्यामध्ये पैसे खाण्याचा भाव येऊ शकत नाही. 100 पैकी 99 लोकांच्या मनात तर येणार नाही. एखाद्याच्या आला तर परत तो जेलमध्ये जाईल, त्याच्याशी आपलं देणं घेणं नाही. त्यामुळं अशा पद्धतीची मागणी आपण करतोय. आपलं आरक्षणाचं अंतिम टप्प्यात सुप्रीम कोर्टामध्ये केस सुरू आहे. सरकारला धन्यवाद देतो. सुप्रीम कोर्टाने आमची SLP खारिज केली होती, परंतु आता परत त्यांनी मान्य केलंय. आमचं म्हणणं ऐकून घ्यायला एवढ्यावर थांबून चालणार नाही. सरकारनं त्यामध्ये रात्रीचा दिवस करावा आणि महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, ही आमची सगळ्यांची मागणी आहे. आदिवासी बांधवांनी घाबरायचं कारण नाही, कारण आता त्यामध्ये उपवर्गीकरण करायला परवानगी दिलेली आहे. आदिवासी बांधवांच्या आरक्षणावरती घाला घालणं हा महाराष्ट्राच्या धनगर समाजाची भावना नाही आहे. आदिवासी आमचा भाऊ आहे, आम्ही त्यांच्या सोबत आहोत. त्यांच्या कुठल्याही अडचणीत आम्ही त्यांच्या सोबत राहू. पण धनगर समाजाची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, आमच्या लोकसंख्येप्रमाणे आमचे आमदार
DYSP नाही, आमचा पोलीस स्टेशनचा इन्चार्ज नाही, तहसीलदार नाही, आणि मग आम्हाला आमच्या लोकसंख्येप्रमाणे कधी मिळेल? जर आम्हाला एसटी मधल्या आरक्षणाची अंमलबजावणी होईल तेव्हाच मिळेल, नाहीतर मिळणार नाही. एकटा गोपीचंद पडळकर आमदार होण्यानं प्रश्न मिटणार नाही, लक्षात घ्या. असे अनेक व्हायला पाहिजे. आमचं कुणावरती आरोप नाही आहे, आमचा कुणावरती आक्षेप नाही आहे, परंतु या शर्यतीमध्ये टिकण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी या सामाजिक मागासलेपणावरती आरक्षणाची रचना केलेली आहे. त्या सामाजिक मागासलेपणामध्ये आज आमच्या लोकांच्या वरती मोठा अन्याय होतोय, आणि म्हणून यासाठी महाराष्ट्रातल्या तमाम बांधवांनी एकत्रित येण्याची आवश्यकता आहे, संघटित होण्याची आवश्यकता आहे, शिक्षणाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे, पोरांच्या शिक्षणावरती खर्च करण्याची आवश्यकता आहे. आज अहिल्यादेवींचं स्मारक तुम्ही गावामध्ये उभा करताय, तर काहीतरी शपथ घेतली पाहिजे. अहिल्यादेवींच्या स्मारकाच्या निमित्तानं तुम्ही शपथ घेतली पाहिजे की सामाजिक कामामध्ये आम्ही कुठलाही गट तट न करता, कुठलंही राजकारण न करता आम्ही सगळे एका झेंड्याखाली एकत्रित येऊ आणि समाजाचा प्रश्न मिटवू. ही पहिली शपथ घेतली पाहिजे. नंबर 1. नंबर 2 ची शपथ घेतली पाहिजे, आम्ही व्यसनातून बाहेर पडलं पाहिजे. सगळ्या समाजाच्या लोकांनी तंबाखू खाणाऱ्यांनी तंबाखू सोडून द्यायची शपथ आज घ्या. बघू कुणाला धाडस होतंय. आता मिस्त्री घासत नाही महिला, पूर्वी जास्त घासत होते, आता कोण घासत असतील तर सोडून द्या. गुटखा खाणारी पोरं, मावा खाणारी पोरं, अरे सोडून द्या ना. नाही तर मग आम्ही अहिल्यादेवीचे भक्त आहे, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा काय दारू पितो का? नाही ना. महाराजांना जे मान्य नाही ते आपण नाही केलं पाहिजे. आणि धर्मवीर संभाजी महाराज धर्मासाठी स्वतःचा प्राण देतात, आणि तुम्ही कुठंतरी एक पोतं तांदूळ दिल्यावर धर्मांतरण करता. लाज वाटायला पाहिजे महाराष्ट्राच्या लोकांना. एक पोतं तांदूळ दिला, दवाखान्यामध्ये 10,000 रुपयाची मदत केली, घर बांधायला 4 पत्रे दिले, आणि म्हणून आम्ही धर्मांतरण केलं. देवाळ्यातले देवाळे काढले आणि सगळे नदीत विसर्जित केले, देवाळ्यातले देवाळे काढले, वड्यात विसर्जित केले. असंच चालत? असं नाही चालत. मग तुम्ही महाराजांचं नाव घेऊ नका, संभाजी महाराजांचं नाव घेऊ नका, अहिल्यादेवीचं नाव घेऊ नका. कशासाठी घेताय तुम्ही नाव? एका बाजूला तुम्ही मावळे म्हणता आणि दुसऱ्या बाजूला असं काम करता, हे चालणार नाही. व्यसनाधीनता नको आहे. आज जगातला सगळ्यात तरुण देश कोण असेल तर भारत देश आहे. भारताची पोरं काय करायला लागलेत? ड्रग्ज. पेपरला बातम्या, टीव्हीला बातम्या, सोशल मीडियामध्ये काय येतंय? इथं 20 कोटीचं ड्रग पकडलं, तिकडं 40चं पकडलं, 100चं पकडलं, 2000 कोटीचं पकडलं. हा भारत नाही आहे. जगामधल्या इतर देशामध्ये प्रश्न तयार झालेत, तिथं म्हाताऱ्यांची संख्या जास्त आहे, तरुण मुलंच नाहीत. तरुण मुलं नाहीत. काय काय देशामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यांना त्यातून कसं बाहेर पडायचं हा प्रश्न पडलाय. आज जगामध्ये कुठल्याही मोठ्या कंपनीत गेलं तर तिथं भारताची पोरं त्या कंपनीला लीड करतायत, त्याचं नेतृत्व करतायत. याचा अभिमान आपल्या सगळ्यांना असला पाहिजे. याचा अभिमान आपल्याला असला पाहिजे. आपली पोरं आहेत, कुठल्या पण जगात कुठल्या पण देशात जावा, त्यांचं सगळं बंद पडलं की मध्ये भारताची पोरं इथं राहू नका, ते जर इकडे आले तुमचं दुकान बंद पडल. इतकी पोरं भारताची तुमच्या इथं आहेत, आणि ही पोरं स्वतःच्या हिमतीवरती गेलेली आहेत, क्वालिटीवरती गेलेली आहेत, क्षमतेवरती गेलेले आहेत. अहिल्यादेवीने होळकर घराणं इतकं प्रगल्भ आहे, तुम्ही अभ्यास केला पाहिजे. तुम्ही मध्य प्रदेशला जावा. भारतीय जनता पार्टीची एक बैठक मध्य प्रदेशला होती, आणि त्यामध्ये त्या बैठकीसाठी मी गेलो होतो. आणि तिथं डेला नावाचं कॉलेज आहे, बरोबर ना? डेला ना? हा, नाव चुकलं तर तुम्ही समजून घ्या, मी पण काय एवढं माझ्या लक्षात नाही. तिथं मी कॉलेजमध्ये गेलो. 80-11 मध्ये कॉलेज आहे. त्या कॉलेजमध्ये कोण शिकतं माहित आहे? त्या कॉलेजमध्ये देशातल्या सगळ्या राजांची पोरं शिकायची. त्या काळामध्ये सगळ्या राजांची पोरं त्या कॉलेजमध्ये शिकायची, आणि सगळ्या राजघराण्यातला एक माणूस त्या कॉलेजचा डायरेक्टर आहे. आता मग समजे राजे रजवाडे संपले, लोकशाही आली. आता देशातले जेवढे टॉपचे राजकारणी आहेत, काही मुख्यमंत्री असतील, काही केंद्रातले मंत्री असतील, निम्मे लोक त्या कॉलेजमध्ये शिकलेले आहेत. इतके प्रगल्भ लोक ही होती, इतके प्रगल्भ. श्रीमंतीच्या बाबतीमध्ये तुम्ही होळकर घराण्याला नाद करू नका, इतकी श्रीमंती. कारण ज्या दिवशी गौतमीबाईंच्याकडून हे खाजगी महिलांचा कोष अहिल्यादेवींच्याकडे गेला, तेव्हा त्या खाजगी कोशामध्ये 16 कोटी रुपये शिल्लक होते. किती? 16 कोटी रुपये त्या काळामध्ये. म्हणजे आपण लहान असताना हे 5 पैसा पण बघितलेले आहेत. आपण ह्या पोरांनी
10 पैसे बघितले, 20 पैसे बघितले, 4 आणे बघितले. त्या काळातली परिस्थिती काय असेल बघा, त्यांच्याकडे 16 कोटी रुपये होते. इंग्रजांना 1905 साली 1,05,00,000